नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर अनेक पालक आहेत तर यांना उत्कंठा लागलेली आहे की आरटीची लॉटरी कधी लागणार। तर यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे की आरटीची लॉटरी येत्या आठवड्यामध्ये लागणार आहे। तर 10 तारखेला ही लॉटरी लागणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर ही लॉटरी आता कशा पद्धतीने आपल्याला कळेल तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। साधारणतः 3 प्रकारे लॉटरी लागल्यानंतर आपल्याला माहिती मिळते। त्यातील पहिली माहिती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, लॉटरीची यादी पोर्टलवरती प्रसिद्ध होते। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली बाब आहे, तुमच्या जिल्ह्यानुसार जेवढ्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत त्याची एकत्रित यादी ही पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते। तर ही यादी तुम्हाला पोर्टलवरती लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला पाहता येईल। तर अशा प्रकारे या यादीमध्ये देखील तुम्ही नाव पाहू शकता। तर याच्यामध्ये पहिली यादी निवड यादी लागते आणि दुसरी यादी वेटिंग लिस्ट म्हणून लावली जाते। तर अशा प्रकारे या 2 याद्या प्रसिद्ध केल्या जातात। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच आरटी पोर्टलवरती स्टेटस चेक करण्यासाठीचा टॅब देखील दिला जातो। यामध्ये तुम्ही आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला जो यूजर आयडी प्राप्त झालेला आहे तो तुम्ही टाकून तेथे तुम्ही देखील चेक करू शकता। तर तेथे तुम्हाला ॲडमिशन म्हणजेच तुमचा आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे की नाही, त्यानंतर तुमचं सिलेक्टेड म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं असेल तर सिलेक्टेड लिस्टमध्ये असं तुमचं नाव येईल। त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर त्या ठिकाणी केवळ आयडी तो टाकल्यानंतर म्हणजे जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला तिथे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे अशा प्रकारचा स्टेटस पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे ही दुसरी पद्धत आहे। केवळ एक ऑप्शन दिला जातो, टॅब दिला जातो, तेथे तुम्हाला अर्जाची स्थिती पाहायला मिळते। तर तेथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता। तर ही झाली दुसरी पद्धत। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच SMS। जर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुमच्या पाल्याचं सिलेक्शन झालं असेल तर रात्री उशिरापर्यंत तुम्हाला मेसेज देखील प्राप्त होतो की तुमचा आरटी अंतर्गत फॉर्म आहे, त्याची निवड झालेली आहे, लॉटरी लागलेली आहे असा मेसेज देखील तुम्हाला प्राप्त होतो। तर या 3 पद्धतीद्वारे तुम्हाला आरटीची लॉटरी लागली आहे की नाही हे तुम्हाला चेक करता येणार आहे। जर या तिन्ही पद्धतींमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव जर पाहायला मिळत नसेल तर तुमचा आरटीमध्ये नंबर लागला नाही असा अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे। तर अशा प्रकारे आता प्रतीक्षा संपणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही लॉटरी लागेल आणि याच्यानंतर या 3 स्टेपमध्ये तुम्ही आरटी लॉटरी चेक करू शकता। आरटी लॉटरी लागल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। त्यामुळे अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।